नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया गणेश इन्फ्रा वर्ल्ड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गणेश इन्फ्रा वर्ल्ड सेक्युअर मेजर मायनिंग प्रोजेक्ट वर्थ रुपीज 708 कोटी इन मध्य प्रदेश. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गणेश इन्फ्रा वर्ल्ड लिमिटेड या कंपनीला मध्य प्रदेशमध्ये हेवी मायनिंग इक्विपमेंटच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्ससाठी 708 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे, जो या कंपनीला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी गणेश इन्फ्रा वर्ल्ड लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया डी डेव्हलपमेंट इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डी डेव्हलपमेंट बॅक्स ऑर्डर वर्थ रुपीज 170 कोटी फ्रॉम इंडियन PSU इन पॉवर सेक्टर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डी डेव्हलपमेंट इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीला 170 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. 2 मेजर पॉवर प्रोजेक्टसाठी क्रिटिकल पाइपिंग रिक्वायर्डच्या 1900 मेट्रिक टन्सच्या सप्लायसाठी हा 170 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया रोलेक्स रिंग्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने 4 सप्टेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि रोलेक्स रिंग्स लिमिटेड ही कंपनी 4 सप्टेंबर 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया स्टॉक मार्केटमध्ये न्यूली लिस्ट झालेल्या कंपनीबद्दल. आणि त्या कंपनीचे नाव आहे NSDL. तर मित्रांनो, NSDL शेअर वर्थ नियरली रुपीज 1000 कोटी टू फ्री अप फॉर ट्रेड ऑन वेनेसडे ॲज लॉक इन पिरियड एंड्स. तर मित्रांनो, NSDL लिमिटेड या कंपनीचा 1 महिन्याचा लॉक इन पिरियड एंड होत आहे. आणि मित्रांनो, हा लॉक इन पिरियड एंड होत आहे वेनेसडे म्हणजे उद्या. आणि मित्रांनो, यामुळे NSDLचे जवळपास 1000 कोटी रुपयांचे शेअर फ्री होणार आहे ट्रेडिंगसाठी. आणि मित्रांनो, आता हे 1000 कोटी रुपयांचे शेअर विकल्या पण जाऊ शकते आणि खरेदीसुद्धा केल्या जाऊ शकते. तर मित्रांनो, याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या NSDL या कंपनीवर पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड टू इन्व्हेस्ट रुपीज 5000 कोटी इन बॅटरी बिझनेस साइन डील विथ चायनाज CALB. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड ही कंपनी चायनाच्या CALB ग्रुपसोबत पार्टनरशिपमध्ये येणाऱ्या नेक्स्ट 7 ते 10 वर्षामध्ये बॅटरी बिझनेससाठी जवळपास 5000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, हा जो बॅटरी बिझनेस आहे हा इलेक्ट्रिक व्हेकलशी रिलेटेड बॅटरी बिझनेस आहे. म्हणजे मित्रांनो, हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अशोक लीलँड लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी आर्म कमिशन्स 25 मेगावॅट सोलार कॅपॅसिटी इन भुज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडनी गुजरातच्या भुजमध्ये 25 मेगावॅटच्या सोलार कॅपॅसिटीचा प्रोजेक्ट कमिशन करण्याची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, या अनाउन्समेंट नंतर अडानी ग्रुपची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी पोहोचली आहे 83,366 मेगावॅटपर्यंत. तसेच NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड या ग्रुपची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी पोहोचली आहे 7200
72.575 मेगा वॅट पर्यंत. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर सेक्युअर NCLT अप्रुव्हल फॉर मर्जर विथ रिलायन्स व्हेलॉसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने सोमवारी घोषणा केली आहे की या कंपनीला NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मुंबई कडून आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी रिलायन्स व्हेलॉसिटी लिमिटेड सोबत मर्जरसाठी मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया येस बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, येस बँक स्टेक सेल अप्रूव्ज SMBC गेट्स ग्रीन सिग्नल फ्रॉम CCI RBI. तर मित्रांनो, मागल्या वीकमध्ये आपण बघितले होते की येस बँक लिमिटेडमध्ये SMBC यांना हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, आता अपडेट येत आहे की CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून SMBCला ग्रीन सिग्नल म्हणजे मंजुरी मिळाली आहे येस बँक लिमिटेडमध्ये हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट उद्या आपल्याला येस बँक लिमिटेडवर पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2025 साठी ₹2.25चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, आता कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने ₹2.25च्या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी आता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, फ्रायडे 12 सप्टेंबर 2025. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी पॉवर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी पॉवर गेट्स गव्हर्नमेंट अप्रुव्हल टू स्टार्ट ऑपरेशन्स ॲट धिरावली माइन इन मध्य प्रदेश. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी आणि इंडियाची लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टर थर्मल पॉवर प्रोड्युसर कंपनी अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीला मध्य प्रदेशच्या सिंगरौली डिस्ट्रिक्टमध्ये धिरावली ब्लॉक येथे मायनिंग ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ कोलकडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या म्हणजे बुधवारी मार्केट ओपन झाल्यानंतर अडानी पॉवर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. कारण मित्रांनो, ही अपडेट आज म्हणजे मंगळवारी मार्केट बंद झाल्यानंतर आली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.